नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. सर जय भीम. जय भीम. जय भीम. सर आपलं नाव सांगा. माझं नाव बाळासाहेब किसन रोकडे. रोकडे साहेब, आज तुमचा अभिट चिंतन सोहळा आहे आणि त्या अनुषंगाने आज म्हणजे तुमचे सगळे सहपरिवार, तुमची पत्नी असेल, तुमची मुले असेल किंवा तुमची भाची असेल, या अनुषंगाने तुम्ही आज आपल्या एक हा अभिट चिंतन सोहळा एकदम साध्या पद्धतीने करत आहात. त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतंय? हे सगळं माझ्या मंडळी, माझा मुलगा, आता हे असं करायचं नव्हतंच आम्हाला, पण सगळेच हे होता की सहभाग झाला आहे त्याच्यामध्ये. मी पण सहभागी झालो की म्हणजे कराच यावर्षी तरी वाढदिवसानिमित्त पण काहीतरी आपण थोडंफार कार्यक्रम करू म्हणून त्या उद्देशानं हा छोटासा कार्यक्रम घेत आहोत. आणि माझे मित्र म्हणजे चांगले म्हणजे खेड तालुका अध्यक्ष, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ कांबळे साहेब हे आहेत. त्यांच्या वतीनं मला बरंच काही तर शिकायला मिळाले. साहेब, आपण किती वर्षापासून या लढ्यामध्ये सक्रिय आहात? मी या लढाईमध्ये तरी मला असं वाटतं की माझ्या 8 वर्षापासून मी याच्यामध्ये आहे. म्हणजे बहुजन वंचित आघाडीमध्ये काम करतात की आनंदराव आंबेडकरांकडे? मी आनंदरावजी आंबेडकर यांच्यामध्ये पण मी होतो आणि नंतर बहुजन याच्यामध्ये पण मी 2-3 वर्ष काम केलेलं आहे चाकणमध्ये. माझ्या घरामध्ये मी आहे, माझी लक्ष्मी आहे, मला 2 मुलं आहेत, मुलगी आहे, आई वडील आहेत. माझी मुलं सध्या सर्व्हिस करतात, नोकरीच करतात. मी पण नोकरी करतो. चाकणमध्ये किती वर्षापासून स्थायिक आहात? चाकणमध्ये मला झाले तर आज 13 वर्ष लागले. ही तिथे कोण आहे तुमची? माझी भाची लागते. ताई, तुझं नाव सांग. आचार्य संतोष वानखडे. वानखडे ताई, तुमच्या मामाचा अभिट चिंतन सोहळा आहे, त्या अनुषंगाने आपलं काय वाटतंय? खूप अभिनंदन वाटते की आता अभिट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने मामांना काय आशीर्वाद देणार आहात पुढील वाटचालीसाठी? पुढील वाटचालीसाठी की असंच की जसं आतापर्यंत त्यांचं आयुष्य चांगलं चाललंय असंच पुढे पण चालू. डॉक्टर साहेब, तुमचा अभिट चिंतन सोहळा म्हणजे हा एक पटलावरचा खेळ नसून हा आनंदी सोहळा आहे. कारण गगनाला गवसण घालण्याची ताकद तुमच्या पंखामध्ये आहे आणि खंबीरपणे साथ देण्याची भावना तुमच्या परिवारामध्ये आहे. यापुढेही तुम्ही असंच कार्य करा, समाज हिताचं कार्य करा. कारण तुम्ही पहिलंच सांगितलं होतं की आई घारे फिरत या आकाशी तिचा जीव पिल्लापाशी, आई विना स्वामी तिने जगाचा भिकारी. ज्या आईने तुम्हाला समाजामध्ये म्हणजे जसं वागावं आणि समाजासंग कसं राहावं हे तुमच्या मम्मीने तुम्हाला काय केलेलं आहे गीतामधून पण सांगितलेलं. तुमच्या मम्मी एक बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची, एक म्हणजे पौराणिक विचाराची खांद्यावरती दोरा घेऊन तुमच्यावरती त्यांची कौतुकाची थाप तुमच्या पाठीवरती राहावं. आणि तुमच्यातर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.